येतल्या नभामधून वर्षते मराठी, येतल्या पिकामधून डोलते मराठी, येतल्या नभामधून. यस, धन्यवाद डीएम मास्टर. सर आपण बघतो की दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण येईल की IN11 दिगोडे पक्ष मोरबी म्हणजे दोन्ही रायगड विभागातील अतिशय नामवंत संघ. एक साईडला पाहिलं तर आपण पहिले छोट्या मोठ्या, दुसऱ्या साईडला पाहिलं तर याच दरम्यान आमच्या मंचावरती बदलापूर विकासचे संपादक आदरणीय महेश कामत साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांनी जी माहिती दिली आहे की उद्या ह्या पेपरला सुट्टी असतोय, मात्र सुट्टी असून देखील हा पेपर प्रदर्शित होणार आहे. मात्र या स्पर्धेचं संपूर्ण अपडेट्स आपल्याला उद्याच्या पेपरमध्ये बघायला मिळतील. जे ओमकार पाटील याने जीवाचं रान करून झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, डीप मिड विकेटवरून गेला होता लांगांच्या क्षेत्रामध्ये, मात्र झेल पकडू शकला नाहीये. ओरडू बाळू नक्की जगदीश इथं मात्र जीवदान मिळतो फलंदाजाला. एक धाव मिळते मात्र आपण दिगंबरला एक जीवदान मिळतं. कारण दिगंबर यांनी मगाशी जबरदस्त फलंदाजी केली होती. दिगंबर कोळी अप्रतिम फलंदाजी केली होती. पहिल्या षटकात 26 धावा कुठल्या होत्या, तो दिगंबरला आता मात्र जीवदान मिळते. उद्या गोलंदाजी सज्ज होतो बंटी पाटील. झोवेलेन कडून लेफ्ट हँड राऊंड दगड मारा करतो. स्ट्रायकरला फलंदाज होता मात्र फलंदाज विश्वजित अभिजित. सुरेख चेंडू यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नव्हता यावेळी. खरं थर्डमॅनचा क्षेत्रक्षेत्रामध्ये बीड झाला होता तो म्हणजे महेश दळवी. पण मात्र बॅकिंग चांगले, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सर आता आपण पाहिलं तर वाऱ्याचा वेग सुद्धा वाढलेला आहे. मात्र दुपारच्या 17 मध्ये आपण पाहिलं हेतून जो जिंकणारा संघ तो म्हणजे अंजूर बरोबर सामना खेळणारे आणि बेस्ट ऑफ सुपर 6 मध्ये पोहोचणारे 6वा संघ आपल्याला मिळणारे. पुणे गोलंदाजी सज्ज होतोय बंटी. राऊंदेकडे मारा करतोय. सुरेख चेंडू यावेळी खोदून काढतो. चेंडू मात्र हवेटी यावेळी फलंदाज बाद. नरेश कोणती चूक करत नाही. फलंदाज बॅक टू पवेलियन. पहिला गडी बाद होते. इथे मात्र आपण पाहिले दिगोडे संघाचा 1 या धाव संख्येवरती अप्रतिम स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. आणि दोन्ही संघ जर मच्छिंद्र पाटील बघितले, दोन्ही संघ मातबगार संघाचं भरणं असलेले संघ आहेत. गुणवान खेळाडूंचं भरणं असलेले संघ आहे. आपण पाहिलेलं एक साईडला मोरबी संघ ओमकार पाटील नरेश ठाकूर सारखे खेळाडू आहेत, तर दुसरं आपण बघितलं तर नरेश भोईर मुकेश ठाकूर सारखे खेळाडू. जे मुकेश ठाकूर आता पहिले षटकारांचा बेताब बादशाह आहे रायगडमधील. आणि दुसऱ्या बाजूला बघितलं आपण विश्वजित छोट्या मोठ्याचा संघ आहे. कारण ज्याने एक मगाशी मध्ये अप्रतिम गोलंदाजी सुद्धा केली होती. तर मात्र नवीन फलंदाज येतो इथे विश्वजित येतोय, मोठ्या येतोय. आता मात्र छोट्या मोठ्या आता आपण पाहिलं तर अभिजित बाद झालाय तर विश्वजित आलाय, म्हणजे छोट्या बाद झालाय तर मोठ्या आलाय. मच्छिंद्र पाटील तुम्ही नेहमी समालोचन करतात, पण तुम्हाला पण या खेळाडूंमध्ये भ्रमता होत असेल की कोणता खेळाडू आलाय इथे, छोट्या आलाय की मोठ्या आलाय. खरं आम्ही तर मात्र नवीन आहेत या समालोचन. सुरेख चेंडू बॅकवर्डून कट करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. बंटी पाटील यासाठी ओळखलं, बंटी ठाकूर यासाठीच ओळखलं. अप्रतिम गोलंदाजी दाखवतो इथे मात्र मच्छिंद्र पाटील. कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारून बघितलं तर ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या लाईन मध्ये चेंडू फेकतोय. बाराव्या खेळाडूला विनंती असते मित्रांनो, मी मगाशी बरोबर नाव घेतलं होतं की विक्की पाटील गोलंदाजी करतोय. पुढे विक्की राऊंडकडे मार करतोय. पुरायदास कलाईचा वापर करतोय. चेंडूला मोडतोय. चेंडू ते बॅकवर्ड स्कोअर लेग मिड विकेटच्या मध्ये. ओमकार पाटील येतोय मिड विकेटवरून. चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा चाऊ देता. 2 ने धावसंख्या वाढते. इथे धावसंख्या होती ती 3. एक गडी बाद. 3 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद झाला. इथं मात्र चांगली गोलंदाजी बघायला मिळते म्हणजे विक्की पाटील यांच्याकडून. अप्रतिम गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करायचं याचं प्रात्यक्षिक दाखवून देतोय मच्छिंद्र पाटील. आज आपण बघतो की स्पर्धेचा आजचा 6वा दिवस अप्रतिम आपल्याला आयोजन बघायला मिळते. बदलापूर विभागातील एक नामवंत स्पर्धा. आज आपण पाहिले की या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार मंगेश दादा बघितलं तर आपण साईड स्क्रीन समोरनं मॅचचा पूर्णपणे आनंद घेतात, लुप्त घेतात की बघतात की मैदानात अजून कोणत्या कोणत्या कमतरता त्या पुढच्या वर्षा भरून काढणार आहेत ते आणि त्यांचे सहकारी त्यांचे आयोजक आपण पाहिले बाळाशेठ कांबरी त्यांच्या माध्यमातून आपण खेळाडूंसाठी जेवणाची सुद्धा उत्तम सोय केलेली आहे. पाहिजे तर दुसरं षटक कोण घेऊन येते? नरेश भोईर अप्रतिम गोलंदाज. मच्छिंद्र पाटील मला वाटतं याच गोलंदाजांनी एका षटकामध्ये 1 धावेची गरज असताना निर्धाव षटक सुद्धा फेकलं होतं तुमच्या रायगड विभागात. पलसपे संघाविरुद्ध अप्रतिम गोलंदाज आहे तोच नरेश. आता गोलंदाजी सज्ज होतोय. नरेश भोईर सलामीचा फलंदाज सुद्धा आहे. गोलंदाजी सज्ज होतोय मात्र राऊंड देखील मारा करतोय कसगावेन कडून. सायकल फलंदाज विश्वजित.
तिसरे एक चेंडू कलाचा वापर केला होता यावेळेला चेंडू पॅड होतो दाखवतो चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू जोपर्यंत फील्ड होतो इथे मात्र 1 धाव मिळते 1 ने धावसंख्या वाढते धावसंख्या होती 4. अप्रतिम अजन तेवढेच चांगले पंच आपले फिरोज शेख जर आपण योगेश शिंद्रे अप्रतिम समालोचक सुद्धा आहेत तेवढेच चांगले पंच सुद्धा आहेत. तर स्ट्राईकरला पर्यंत येतो दिगंबर आतापर्यंत आपण बोलले की 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा केल्यात. नरेश तो दिगंबर अतिशय सुरेख चेंडू चेंज ऑफ पेस बघायला मिळतोय गतीमध्ये परिवर्तन केलंय चेंडू यावेळेला पडल्यानंतर बाहेर काढलाय चेंडूला जबरदस्त गोलंदाजी होतो लेग ब्रेकच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अप्रतिम गोलंदाजी खरं का मच्छिंद्र पाटील आपण दोन्ही संघ रायगडमधील त्यामुळे एकमेकाच्या खुणा माहिती असणार आहेत. पुणे त्या चेंडूला लेग स्टंपवर फेकतोय कलाईचा वापर केला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता चेंडू जोपर्यंत पहिल्या मध्ये फील्ड होतो इथे मात्र 1 धाव मिळते पंच वाईटची खून करतात 1+1 धाव मिळतात धावसंख्या वाढते धावसंख्या होती ती 6. पुढे नरेश गोलंदाजी मार्कवर सायकल फलंदाज विश्वजित उर्फ मोठ्या नरेश तो विश्वजित अतिशय सुरे चेंडू यायला पुण्याचा ड्राईव्ह करायचा प्रयत्न करतो ड्रिल करून दाखवतो की कशा प्रकारे चेंडू मारा जाता चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही गतीमध्ये कुठेतरी चकतोय तो म्हणजे मोठ्या विश्वजित पुढे नो स्ट्रायकर दिगंबर बद्दल काहीतरी बातचीत करतोय कारण का दोन्ही संघ अप्रतिम आपण बघितलंय दोन्ही संघाची ताकद बघितली फलंदाजी चांगली आहे मच्छिंद्र पाटील गोलंदाजी चांगली आहे त्यामुळे इथे 50 ते 55 धावा सुद्धा खूप मोठ्या होऊ शकतात मच्छिंद्र पाटील यावेळी. नरेश चेंडू लाईन बघावी लागणार यावेळी पंच मला सांगतात की हा चेंडू वाईड आहे लेग स्टंप सोडून जाणार आहे 1 ने धावसंख्या वाढते धावसंख्या होती ती 7 1 गडी बाद 7 सामना चालू होतो प्रेक्षकांच्या उशीर आलेल्या माहितीसाठी सांगतोय दिगोड पक्ष आपण पाहिले तर मोरबी नरेश पुण्याचा बॅटचा फेस करतो फ्रंट ड्राईव्ह करतो चेंडूला अप्रतिम फटका आपल्याला बघायला मिळतोय चेंडू सीमा पार जातोय अतिशय चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला गुड शॉट. तपायचा इथे कोण कोणाची वाट लावतोय अतिशय सुरेख चेंडू पुन्हा एकदा फ्रंट ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला चेंडू आणि बॅटचा पण संपर्क होत नाही ड्रिल करून दाखवतोय नंतर आपल्याला विश्वजित की पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळायचा होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होते हाच तर गोलंदाज नरेश आपण वेळेत होईल अप्रतिम गोलंदाजी केली होती परस्पर संघावर 1 धाव दिली होती पण कुठेतरी अनुभव पडायला होता पुन्हा एकदा कमबॅक करतोय अप्रतिम सामना बघायला मिळतो दोन्ही संघ एकाच कॅटेगरीतले दोन्ही संघांकडे क्षमता खूप चांगली फलंदाजी गोलंदाजी पुन्हा नरेश विश्वजित पुन्हा आउटसाइड एज लागतो यावेळी मात्र महेश दळवी जोपर्यंत चेंडूला फीड करतो इथे मात्र ओव्हर थ्रो टोपायचा दुसरी धाव पूर्ण होते का बॅकिंग येते मात्र मुकेश ठाकूर येतो लोंगांवरून 1 धाव मिळते 1 ने धावसंख्या वाढते धावसंख्या होती 12. 2 षटकाच्या समाप्तीवर मच्छिंद्र पाटील जर आपण विचार केला तर अप्रतिम चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते सावध सुरुवात होते म्हणजे मोठ्या फटका मारू देत नाही पहिल्या षटकात आपण 3 धावा आल्यात या षटकात नरेशांनी धावा दिल्यात 9 अप्रतिम गोलंदाजी केलेली म्हणजे मोरबी संघाच्या गोलंदाजी कोणतेही मोठे फटके मारू दिले तर याच संघाने आपण पहिल्या षटकात मगाशी 26 धावा कुठल्या होत्या. एक विशेष निवेदन असणार आहे की या स्पर्धेमध्ये सुपर 6 साठी क्वालिफाय झालेले संघ ज्या संघांना मी नाव घेतो त्या संघांचे कर्णधार किंवा प्रतिनिधी आपण कोणीही असाल तर व्यासपीठावरची संपर्क साधायचा आहे. पहिल्या दिवसामध्ये जोवेली संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला होता दुसऱ्या दिवसामध्ये वाकळण संघ तिसऱ्या दिवसामध्ये जय हनुमान क्रिकेट संघ निलजे चौथ्या दिवसासाठी गावदेवी वसार संघ आणि 5व्या दिवसामध्ये RCC पेठ संघ हे 5 संघांचे कर्णधार किंवा प्रतिनिधी जर कोणी या ठिकाणी असाल तर आमच्या मंचाशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. चला चिठ्ठ्या उडवायचं त्यामुळे यायचं आपण जर बघितलं मच्छिंद्र पाटील कालच्या दिवसात जर बघितलं तर आपण पहिलं अप्रतिम कामगिरी केली RCC पेठ संघाने निखिल शेळके अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलं तेवढंच चांगली फलंदाजी दाखवली शेवटच्या 26 धावा कुठल्या त्या मच्छिंद्र पाटील त्या संघाला उपयुक्त ठरले आणि त्याच मध्ये संघ विजय झाला 6 धावाने. पाहिजे गोलंदाजी कोण सज्ज होतं बंटी ठाकूर जर बघितलं तर अतिशय चांगला खेळाडू आहे यष्टीरक्षक पण तेवढाच चांगला प्रकारचा आहे फलंदाज पण तेवढाच चांगला कोण विसरणार बंटीला कांबोडेच्या मैदानात हवणलेली अप्रतिम गोलंदाजी अतिशय सुंदर चेंडू बॅकवर्ड चेंडूला कट करतोय चेंडू होतो थर्ड मॅन रिझन मध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होतो 1 धाव पण होतो. मच्छिंद्र पाटील ह्या संघाने आपण की 39 धावा करून दिले होता पारगाव संघाला आणि बंटीने आपण एका षटकात 4 गडी बाद केल्याने 3 रननी सामना जिंकला होता.
अप्रतिम षटक फेकलं होतं कांबोडीच्या मैदानावर. पुणे वैयक्तिक पहिलं व संघाचा 30 षटक घेऊन धावसंख्या होती दिगोडी संघाची 1 गडी बाद 13. बंटी गोलंदाजी मार्कवर जोईल एंडकडून ऑफसाईडला क्षेत्रक्षण थर्डमॅनला क्षेत्रक्षण डीप पॉईंटचा क्षेत्रक्षण 30 सर्कलच्या बाहेर मिड ऑन 30 सर्कलमध्ये हवे लो फुलटॉची भिरकावून देतो चेंडूला. चेंडू मात्र मिड विकेटला हवे ते रोशन गोंडी चूक करत नाही. संघ नायक फलंदाज मात्र बॅक टू बेले डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. मच्छिंद्र पाटील आज जरा बघितलं आपण 6व्या दिवसात शांताबाई 4 वाजता आली म्हणजे चहा पाण्याच्या वेळात आली. अप्रतिम डीजे मास्टर. आपण शांताबाईची जेव्हा जेव्हा गरज भासते प्रेक्षकांना तेव्हा मात्र शांताबाई येते. पण इथे मात्र आपण पाहिले तर खराब सुरुवात होते म्हणजे दिगोडे संघाची. आपण पाहिले की रेग्युलर इंटरेस्टमध्ये इथं गडी बाजूत आहेत बंटी विश्वजित. सुरे चेंडू कट करण्याचा प्रयत्न करतो बॅकडे जाऊन चेंडू आणि बॅटचा संपर्क होतो. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण दर्जेदार यष्टीरक्षण दाखवत होतं म्हणजे महेश दळवी. एक अप्रतिम गोलंदाज सुद्धा ज्याला रायगड एक्सप्रेस सुद्धा म्हटलं जातं तोच महेश दळवी. बंटी राहून तिकडे मार्गात पण त्या रिवाजचा वापर करतो. यावेळेला चेंडू जातोय तो म्हणजे आपण पाहिलं की साई स्क्रीनच्या बाजूला आपण पाहिले चेंडू नो मॅच लाईन मधून चेंडू आपण पाहिलं तर मंडपामध्ये जातो. 6 धावांसाठी गुड शॉट. रिव्हर्स फटका आपण म्हणतो लगेच तो आबादी लगेच बरोबर आणि त्या आबाद करतोय. 6 धावांची गरज आपण मोठ्या फटक्याची गरज आणि षटकार येतोय. धावसंख्या 19 पर्यंत बंटी सायकल पर्यंत विश्वजित. मच्छिंद्र पाटील आपण 7 चेंडू मध्ये आपण रिव्हर्स मध्ये 3 षटकार मानाचा विक्रम सुद्धा एका खेळाडूच्या नावावर आहे. त्या खेळाडूच्या नंतर आपण नाव सांगूच. गोलंदाजी सज्ज होतोय बंटी ठाकूर. राऊंड तिकडे मार्गात अतिशय सुरेख चेंडू फॉर्मवर ड्राईव्ह करतो. चेंडूला मिड ऑफच्या डोक्यावरून जोपर्यंत डिफेक्शनच्या कव्हरचा नरेश तो चेंडूला उचलतो फेकी करतोय तोपर्यंत तिथे 2 धावा घेण्याचा उद्देश आणि 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 21 IN11 दिगोड संघाची. अप्रतिमाता मात्र फलंदाजी दाखवतात. आपण पाहिलं तर मोठ्या चांगली फलंदाजी करतो. पहिल्या सामन्यात जर मच्छिंद्र पाटील विचार केला तर छोट्याने चांगली फलंदाजी केली पण आता मात्र मोठ्या चांगली फलंदाजी होतो. छोट्या आपण पाहिलं की अपयशी ठरला होता. पुणे रिवाजचा वापर करतोय. चेंडू डी पॉईंटच्या डोक्यावर जातोय. चेंडू सीमा पार जातो का पाहायचंय. चेंडू सीमा पार 4 धावा गुड शॉट. मच्छिंद्र पाटील उद्या आपण पहिले शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा अंतिम दिवस आणि उद्याच्या दिवसात आपल्याला समजणार आहे टाटा नॅनो कोणता खेळाडू या टाटा नॅनोत बसून जाणार आहे. आपण 2,90,000ची आपण बघितले ही गाडी आहे आणि एकूण स्पर्धा जर बघितली तर आपण टोटल बक्षीस गाडी पकडून 8,40,000 रुपयाचं पारितोषिक आहे. मच्छिंद्र पाटील आपण पाहिले की पहिला जर आपण स्पर्धा बघितली तर 10,000 किंवा 11,000 स्पर्धा असली की खूप मोठी असायची. पण यावर्षी जर मच्छिंद्र पाटील आपण जर आता बघितलं तर 1 लाखाची स्पर्धा म्हणजे कमीत कमी 1 लाख किंवा 50. काय म्हणणं असणार आताच्या क्रिकेटबद्दल मच्छिंद्र पाटील? हॅलो. तर सध्याचं आता क्रिकेट आपण पाहतोय व्यवसाय क्रिकेट झालंय कारण आता व्यवसाय क्रिकेटचं वाढलं प्रोफेशनल वाढले आधुनिकता क्रिकेटमध्ये वाढली त्यामुळे आताचं क्रिकेट आपण पाहतोय हे व्यवसाय क्रिकेट संबंध त्यामुळे या पारितोषिकांची गरज मी म्हणेन भासते खेळून कारण खेळाडूचा दर्जा वाढलाय खेळूंचा मी म्हणेन त्यांचा दर्जा स्टँडर्ड खूप वाढला क्रिकेटच्या माध्यमात त्यामुळे आता मोठी पारितोषिक क्रिकेटमध्ये आपण पाहत असतोय. बाळू नक्कीच मच्छिंद्र पाटील आज मात्र क्रिकेट खूप प्रोफेशनल झालाय आणि आपण पहिले गावोगावी खेळाडू प्रोफेशनल झालेले आहेत शहरी संघामधून खेळताना दिसत आहेत. आपण लगे आमचे अजय मंगेशदादा धुळे सुद्धा आपण वेगळे पूर्णपणे मैदानाचे एक राऊंड मारलेले स्पर्धेमध्ये काही कमतरता तर नाहीये ना. पुढच्या वर्षी अजून चांगली स्पर्धा त्यांना इम्प्रूव्ह करायची त्याबद्दल दादा तुमचं सुद्धा स्वागत आहे. गोलंदाजी सज्ज होतं नरेश.
सायकल पर्यंत राजेश यावे मात्र लॉक करतो चेंडूला, चेंडू हवेत आहे, चेंडू होतोय डब रिजन मध्ये जोपर्यंत लॉंग डीप एक्स्ट्रा करतो चंद्रशेखर चेंडूला उचलतोय, फेकी करतोय, तोपर्यंत इथे 2 धावा घेण्यात जाऊ दे. 2ने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 27. IN11 दिगोड संघाची 2 गडी बाद 27 अशी धावसंख्या. आमचे गुणलेखक आहेत ते भारत आपण भेटले ते रोशन धुळे, अप्रतिम फलंदाज सुद्धा, लेदर क्रिकेट सुद्धा चांगले खेळतात आणि आपले टेनिस क्रिकेट सुद्धा चांगले खेळतात. नरेश राऊंड तिकडे मार करतोय, एक चेंडू यावे पूल करण्याचा प्रयत्न करतोय, बघतात चेंडूची लाईन जमिनी लेग स्टंप सोडून जाते. 1ने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 28. 2 गडी बाद 28. आपण दुसऱ्या फेरीतील सामना चालू आहे म्हणजे दिगोडे IN11 दिगोडे पक्ष प्रेमनाथ मुरबी मध्ये सामना चालू आहे. दोन्ही संघ पहिले खूप ताकदवान संघ आहेत. रगड नरेश एक चेंडू फ्रंट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू गुडलँड स्पर्धा मारा गेला, चेंडू बॅट अँड पॅड बंद निघून जातोय. यष्टीरक्षक महेश दळवी आपलं काम चोखपणे पार पडतोय. धावसंख्या पुन्हा एकदा स्थगित ती म्हणजे 28. 2 गडी बाद 28. नरेश पुढे बॅटचा फेस करतो, चेंडूला घेऊन करतो, चेंडू तो लॉंग ऑफ फ्रीज मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं तिथे. रोशन चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. 1ने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ते 29. 2 गडी बाद 29. 34 षटक प्रगती पथावर आहे. अरे मगाशीच मी वर्तवलं होतं की या संघासमोर जर धावा करायचं 50 ते 55 धावा करायला पाहिजेत, कारण गोलंदाजी सुद्धा खूप चांगली आहे ती म्हणजे आपण बोलले दिगोडे संघाकडून. त्यानंतर स्ट्रायकरला फलंदाज तो म्हणजे मोठ्या विश्वजित उर्फ मोठ्या पुणेदार चेंडूला खोदून करतो, त्याच्या सर्कलमध्ये मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण होते तिथे. मॉन्टी सोनी सर, मॉन्टी सोनी अशी नावं आपण बघतोच आपल्या शहरी ग्रामीण विभागात सुद्धा, कारण का आवडीने आपण त्यांना नाव पदवी दिले. धावसंख्या 1ने वाढते, धावसंख्या होते ती 30. IN11 दिगोड संघाची. नरेश राऊंड तिकडे मार करतोय, पुन्हा फ्लिक करतो चेंडूला, चेंडू यावेळेला मात्र हवे ते पैसे सोनी झेल घेतो का, पण सोनीच्या हवा घेता बाहेर जोपर्यंत बॅकअप येते ते मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. कारण नरेश आपण पाहिलं तर मुकेश आला होता लॉंगॉनवरून, पण तोपर्यंत झेल जमीन विकला लागला होता. 2ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 32. 2 गडी बाद 32. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू नरेश तो राजेश पुन्हा पुढे साधतोय, चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाहीये. इथे मात्र फलंदाज बाद होतो आउटसाइडच्या माध्यमातून. 3रा गडी बाद होतोय. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या षटकात जर मच्छिंद्र पाटील आपण विचार केला तर पहिल्या षटकात धावा आल्या त्यात 3. आपण पाहिले विकी पाटील यांच्या 1 गडी बाद केलं. दुसऱ्या षटकात आपण पाहिले नरेश भोईरेने धावा दिले तर 9 गडी बाद केलं. तर बंटी ठाकूर यांनी आपण पाहिले 13 धावा दिल्या, 1 गडी बाद केलं. पण या षटकात नरेश यांनी अप्रतिम गोलंदाजी 6 धावा दिल्यात आणि 1 गडी सुद्धा बाद केले. तर आपण पाहिले की मुरबी संघाची गोलंदाजी किती सक्षम आहे हे दाखवून देतो. इथं मात्र हे गोलंदाज पाहिजे आता शेवटचं षटक कोण घेडवते. धावफलकावरती धावा आहेत त्या 32. 3 गडी बाद 32. पाहिजे आता शेवटच्या षटकात जर आपण पाहिले विश्वजित यांना बॅटचा फेस करावा लागणार आहे. स्ट्राईक आपण पाहिले नवीन फलंदाज देतो कल्पेश. 6 चेंडू म्हणजे शेवटचं षटक म्हणजे हानामारीचं षटक आहे. यस सॉरी मच्छिंद्र पाटील कदाचित आपला शब्द गेला असेल चेंडू टाकताना, त्यामुळे पंचांची दिवस क्षमा मागतोय. सॉरी सर. पाहिजे आता शेवटचं षटक कोण घेतोय. चला प्रेक्षकांनी जरा मैदानाच्या बाहेर न्यायचंय. मच्छिंद्र पाटील आज स्पर्धेचा 6वा दिवस, याच दरम्यान एक प्रेक्षक सुद्धा आलेले आहेत. पाहिजे आता शेवटचं षटक घेऊन येतो महेश दळवी, रत्नार का सौदागर. यष्टीरक्षक विकी पाटील. महेश तिकडे मार करतोय, सुरेख चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होतो. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अप्रतिम गोलंदाजी चांगली सुरुवात करून देतोय. कारण का आपण पहिले अजूनही जर धावा बघितलं 4 षटकात तर फक्त आणि फक्त 32 आहेत IN11 संघाच्या. महेश जोवेलेनकडून तिकडे मार करतोय. बॅटचा फेस खोलतोय यावेळेला विश्वजित. चेंडू हवे ते पाहिजे डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग अपच्या बाजूने चेंडू जातोय. 6 धावांसाठी गुड शॉट. आणि 30 धावा दिल्या मच्छिंद्र पाटीलचा विचार केला तर 30 धावानं खेळतोय 13 चेंडू मध्ये. आपण पाहिले तर अभिजित उर्फ मोठ्या, विश्वजित उर्फ मोठ्या आपण पहिले 30 धावांवरती खेळतो. 38 धावांमध्ये 30 धावा म्हणजे आपण पहिले किती चांगली फलंदाजी करतो हा फलंदाज.
पुढे महेश गोलंदाजी मार्कवर शेवटच्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी होतोय. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. पुढे पूल करण्यापर्यंत उमेश टाइम शॉट यावे. चेंडू हवे ते चेंडू तर बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये ओमकार वाढीला येतो. चेंडूला उचलतोय तोपर्यंत मिस फीड येते. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 धावस संख्या वाढते. धावस संख्या होती ती 40. निलिओन दिगोड संघाची करत 5वं षटक स्लो ओव्हरचं षटक आहे. महेश दळवे यांनी आतापर्यंत आपण बघितलं 3 चेंडू फेकले 8 धावा दिलेत. पुढे महेश दळवे राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो. स्ट्रायकरला फलंदाज विश्वजित ते मात्र 2 धाव मिनिटात 2 धावस संख्या वाढते. धावस संख्या किती 42. शेवटचं षटक चालू. या षटकात जर आपण विचार केला मच्छिंद्र पाटील तर आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 10 धावा आल्या आहेत. विश्वजित सारखा फलंदाज खेळतो. विश्वजित उर्फ मोठ्या पाहिजे 2 चेंडू मध्ये किती मोठे फटके मारतो आणि संघाची धावा 50 वर नेऊन ठेवतोय का पाहिजे महेश. विश्वजित पुन्हा पूल करतो. चेंडूला प्रतिम फटका. जबरदस्त फटका. जणू काही समालोचकांना वंदन करण्यासाठी या चेंडूला होता. 6 धावस संख्या वाढते. धावस संख्या होते ती 48. प्रतिम फटका. विनोद जर पाहिजे 2016 जे अंक आहे तिथे येऊन चेंडू लागतोय. 40 धावांवरती खेळतो. मगाशी मी म्हणतो की 2 चेंडू मध्ये मोठ्या फटका मारावा लागणार. महेश या षटकामध्ये थोडासा मागडा ठरतोय. ड्राईव्ह करण्यापर्यंत उपसाडीच्या माध्यमातून जोपर्यंत चेंडू जातोय तो फायनल क्रीजमध्ये एकदा पूर्ण करतोय. पाहिजे दुसरी धाव होते का इथे मात्र. आणि यावेळी पुन्हा एकदा दुसरी धाव पूर्ण होते. धाव फलकावरती धावा लागतात. त्या म्हणजे निलिओन दिगोड संघ 3 गडी बाद 50-51 धावांचं लक्ष पाहिजे. हे लक्ष पार करतो की मुरबी संघ निलिओन दिगोड संघ त्यांना रोखतोय. या ऐकूया आमचे साथी समर्थक मच्छिंद्र पाटील. तो तरी डीजे थँक्यू जगदीश. थँक्यू बाळू आणि थँक्यू विनोद दादा. तर ही स्पर्धा आपण पाहता भव्य क्रिकेट स्पर्धा स्वर्गवासी हिंदू साम्राज्याची 2016 जन्म क्रीडा मंडळ शिवसेना शाखा जोयला वर्ष 5व्या वर्षाची स्पर्धा आपण करते. आमचे सर्वांचे लढके आयोजक मंगेश दुले साहेब, चेतन दुले साहेब, आमचे बालाराम कांबळे यांच्या माध्यमातून स्पर्धा पाहतात. मग पप्पू दुले असेल, आमचे महेश दुले असतील, चेतन दुले असतील यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतात. बघा तुमच्या माहितीसाठी या स्पर्धेमध्ये 51 धावांचं टार्गेट पहिल्या दिवशी दुसऱ्या सामन्यामध्ये ठेवण्यात आलं होतं. कराव खरवई सामना झाला होता. काराव वर्सेस आपटी याच्यामध्ये सामना झाला होता आणि काराव संघाने 50 धावा टाकल्या होत्या. 51 धावा आपटी संघाला काढायच्या होत्या मात्र ते धावा चेस झाल्या नव्हत्या. 51 आकडा चॅलेंजर पारगाव संघाला खूप खराब आकडा आहे. बघा कराला स्पोर्टच्या अकॅडमीमध्ये 2013ला या संघासमोर 51 धावांचा आकडा होता आणि त्यावेळी पेटाळी संघाला पराभूत केलं होतं. 2016 मध्ये कराला स्पोर्टच्या अकॅडमीमध्ये 51चं टार्गेट होतं आणि ते टार्गेट दिलं होतं पोदिया संघानं आणि पारगाव संघ पराभूत झाला होता. 51चा आकडा पारगाव संघाला खूप खराब आहे. मात्र या स्पर्धेमध्ये 51 धावा आम्ही जेव्हा पाहिलेत, 51चा आकडा जेव्हा पाहिलेत तेव्हा धावा चेस झाले नाहीयेत. मात्र मुरबी संघ त्याला अपवाद ठरेल का, कारण 51चा आकडा मैदानात येत येतो मुरबी संघासाठी. तर आलेल्या सर्व गडमेडिकांचं, आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्वकडूनचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. ही संपूर्ण स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून संतोष नाणेकर आणि गौरवच्या माध्यमातून आम्ही पाहू शकाल. जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबमध्ये ऐकतात त्यांचं स्वागत. मी मच्छिंद्र पाटील रायगड तुमचं हार्दिक स्वागत करतोय. आपण ही स्पर्धा पाहतात. आमचे पंच फिरोज सर, दुसरे पंच आपण पाहू शकाल योगेश सर, असे 2 नामवंत पंच स्पर्धेसाठी कामगिरी करतात. 51 धावांची गरज. नाणेफेकी जिंकून घेतलेला निर्णय खराब ठरेल का? मोठा
IN 11 दिगोळे संघ आपण पाहतोय. याचे पॅकरचे आमचे सूर्याजी डायगरचे सूर्याजी पाटील ज्यांचा आपण संघ ज्याने बांधलाय संघ पॅक केलाय. विश्वजित गोलंदाजीचा विचार केला आपण मोठ्याचा तर 50-51 टार्गेट मुरबी संघाला मोठा असणार आहे. तर त्याची 2 षटकं ही खूप चांगली असणार आहेत आणि मुरबी संघाला त्या 2 षटकांमध्ये डिफेन्स क्रिकेट खेळेल की अटॅक क्रिकेट खेळेल हे मात्र त्यांच्या फलंदाजीवर अवलंबून असणार आहे. दुपारचे सायंकाळचे 4:10 होतात. तापमान जास्त होतं. आज 34 अंश सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. आता मध्ये सध्या तापमान 32 अंश सेल्सिअस आहे. उच्च तापमान 51 धावांची गरज. बघा ओमकार बडी छोटीची 4 रन करतोय. योगेश इंद्रीकर आमचे योगेश सर दुसरे बघू शकाल. दुसऱ्या बाजूला फिरोज सर असे 2 पंच या स्पर्धेच्या माध्यमातून 2 दिग्गज अनुभवी आणि मातब्बर खेळाडूमध्ये आपण संघ सामना पाहतोय आणि 2 दिग्गज संघ एकमेकांसमोर खेळतात तेव्हा क्रिकेटचा दर्जा आणि क्रिकेटचा स्टँडर्ड आपल्याला चांगला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना आमच्या मंगेश दुले साहेब चेतन दुले साहेबांकडून हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघांना आमच्या क्रीडा निरीक्षकांच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा आणि दोन्ही संघांना आमचे DJ मास्टर मयूर यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. आणि याच मैदानावरती मंगेश दुले साहेबांना अनाउन्समेंट केले की मार्च मध्ये याच मैदानावरती 10वीची परीक्षा संपली की ही स्पर्धा सुरू आहे. नाईट टुर्नामेंट या मैदानावरती ते भरवणार आहेत. एक नवीन उपक्रम कारण अंबरनाथ बदलापूर ते नाईट टुर्नामेंट होत नाहीये आणि पहिला विक्रम त्यांना नोंदवायचा आहे. शुभेच्छा देतो मंगेश दुले साहेब तुम्हाला आम्ही त्या स्पर्धेसाठी. सायकलला फलंदाज सज्ज होते ओमकार पाटील नरेश भोईर आणि गोलंदाज मोठ्या. पहिला चेंडू मात्र बघा तकनीक याली कॉपी बुक स्टाईल मध्ये ओमकार पहिला चेंडू जेव्हा स्क्वेअर लेगला खेळतोय तेव्हा मुरबी संघ सामना जिंकतोय आणि पहिला त्याचा स्ट्रॉंग झोन तो स्क्वेअर ऑफ द विकेट 4 धावा. धन्यवाद डीजे थांबायचं. पण याच दरम्यान मात्र या ठिकाणी आदरणीय नरेशभाई आणि चंद्रकांतबाई यांचं शुभ आगमन झालंय संध्याकाळच्या वेळेमध्ये. आपलं स्वागत आहे साहेब. या आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. थँक्यू. थँक्यू जगदीश. खूप मोठी जबाबदारी तुमच्यावरती आहे. ती जबाबदारी तुम्ही पार पाडतात. पहिला चौकार मागच्या सामन्यामध्ये ओमकारनं अशा स्टाईलमध्ये खेळला होता तो स्टाईलमध्ये पुन्हा दाखवतोय. जेव्हा जेव्हा ओमकार पहिला चौकार स्क्वेअर ऑफ द विकेट घेतो मुरबी संघ जिंकत असतोय. मध्ये बघायचं आज मोठ्या विश्वजित ठाकूर समोर खूप मोठं आव्हान असणार ओमकारचं. कारण ओमकारला थांबवणं मोठ्यासाठी मोठी गोष्ट नसणार आहे कारण ओमकारी तेवढा मोठा फलंदाज आहे. बघा हे समीकरण जुलते आता मध्ये एक रायगडचा मोठा फलंदाज ओमकार पाटील तर रायगडचा सर्वात वेगवान आणि चांगला गोलंदाज विश्वजित ठाकूर. बघा घाबरलाय ओमकार कारण एवढी गती होती चेंडूमध्ये. कारण चेंडूमध्ये गती एवढी होती की ओमकारला मध्ये चेंडू कनेक्ट करता नाहीये. गतीमध्ये मात्र जास्त परिवर्तन केलं. विश्वजित ठाकूरचं वैशिष्ट्य आहे सर्वात चांगला गोलंदाज सध्या रायगडमध्ये कोण असेल तर विश्वजित ठाकूर. खूप मोठा चांगला गोलंदाज. त्यांच्यानंतर आम्ही तांडेलचं नाव घेतो. त्याच्यानंतर निश्चित नागेश ओरांचा गोलंदाज असे चांगले गोलंदाज आहेत रायगडमध्ये. त्यापैकी हा गोलंदाज आपण पाहतोय मोठ्या. या तकनीकचा ओमकार घाई करतोय. बघा पहिला चेंडू फेकला होता ओरबी त्याचा फायदा घेतला चौकार मारला. दुसरा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर फेकला. तिसरा चेंडू ब्लॉक ऑलचा फेकला. 3 चेंडूमध्ये 3 व्हॅरिएशन दाखवतोय. अजून किती व्हॅरिएशन दाखवेल हा गोलंदाज. 8 प्रकारे चेंडू फेकतोय. याच्यावर क्षमता आहे. कधी ब्लॉक ऑल मारेल कधी अवशिष्ट ऑफस्टंप कधी फुल टॉस पण फेकतो कधी लेग स्टंपच्या बाहेर फेकतोय कधी त्याला चेंडूला उचली देतोय कधी बाउन्स करतोय. अशा बऱ्याचशा व्हॅरिएशन पाहू शकाल आपण. गती जास्त व्हेरी गुड स्टॉक स्क्वेअर गटच्या माध्यमातून वीरेंद्र सेवाग स्टाईल सीमा पलीकडे 4 धावा. असंच क्रिकेट खेळावं लागेल मोठ्याला कारण मोठ्यामध्ये गती आहे तर फलंदाजामध्ये मात्र तंत्र आहे. तंत्र आणि गती यांचे समीकरण आपण पाहतोय. एक चांगलं क्रिकेट दर्जेदार क्रिकेट आपण पाहतोय या 2 संघाच्या माध्यमातून. ओमकार पाटील खेळतोय 2 चौकाराच्या मदतीनं 8 या धावसंख्येवरती. पहिला चौकार स्क्वेअर ऑफ द विकेट. दुसरा चौकार पॉइंटच्या डोक्यावरनं. चौफेर फलंदाजी करतोय फलंदाज म्हणून तर हा फलंदाज बहुचर्चित असतो. नेहमी चर्चेमध्ये असणारा विषय फलंदाजाचा असतोय तो फलंदाज. अजून एक मोठा फटका. वाट टायमिंग सीमा पलीकडे 4 धावा निश्चित मिळतील. याला म्हणतात तंत्र याला म्हणतात फुटवर याला म्हणतात मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. वाट बॅटिंग परफॉर्मन्स. गुड कॅप्टनशिप. ऍज अ कॅप्टन म्हणून खूप जबाबदारी ओमकारवरती चांगली जबाबदारी पार पडतोय. मोठ्याला जर मार बसला तर येणारे गोलंदाज ऑटोमॅटिकली प्रेशर मध्ये येतील आणि तो प्रयत्न केला मात्र याली ओमकार पाटीलनं. खूप चांगला प्रयत्न खूप चांगली दर्जा फलंदाजी पाहायला मिळते. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. ड्राईव्ह करते ऑन साईडला जाऊन स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता आपल्या खात्यामध्ये. बघा ओमकारने 3 चौकार जरी मारले तरी ओमकार मध्ये 3 चेंडू बीटी झालाय. बघा दाखवते स्टाईल कसं त्याला ते चेंडू टेल करतोय तर दाखवायचं चेंडू कव्हर
ऑफ ड्राईव्ह करायचा होता मात्र ऑन ड्राईव्ह झालाय आणि सिंगलच्या माध्यमातून मध्ये काढायची होती धाव मात्र मानस नव्हतं. षटक समाप्त होतं. पहिलं धावा येतात त्या 12. जर विचार केला आपण कंपॅरिझन करायचं झालं तर फक्त 3 धावा ठोकल्या त्या P1 मध्ये आयन दिघोड्या संघानं 39 धावांची गरज येणारे 24 चेंडू. हे वैशिष्ट्य आहे ओमकारचं. पहिलं षटक नेहमी P1चं ओमकार खेळतोय. P2चं नेहमी षटक नरेश भोईर खेळतोय. मात्र नरेश ओमकारला स्ट्राईक देईल का की ओमकार दुसरं षटक खेळेल हा प्रश्न निर्माण झाला असेल. गोलंदाज अभिजित ठाकूर छोट्या. बघा 2 बंधू आपण पाहतोय. विश्वजित ठाकूर मोठ्या आणि अभिजित ठाकूर छोट्या. छोट्या आणि मोठ्याची जोडी ही दिघोड्यामध्ये अरे संपूर्ण रायगडामध्ये प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध जोडी. जसं आकाश तारेकर, आशिष तारेकर, किरण पवार, अक्षय पवार, अली पटेल, उस्मान पटेल ह्या जोड्या आम्ही नेहमी पाहतोय क्रिकेटमध्ये. सौरभ पाटील, रोहन पाटील हे जोडे आम्ही पाहतोय रायगडमध्ये. तशीच ही जोडी आपण पाहतोय रायगडमध्ये भावंडांची जोडी ही पाहतोय आपण. मोठ्या आणि छोट्या विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूर. मोठ्याने भारताबद्दल बघा छोट्या काय करतोय. या स्टॅपिंग क्रिकेट व्हेरी गुड बॅटिंग. बघा खूप वेळ घेतला चेंडू खेळण्यासाठी. पाहिलं की पॉईंटचा थोडासा मागे आहे. फक्त स्वीप शॉट करून याली नरेशनं क्रिकेटची गुणवत्ता सिद्ध केली. त्याला माहिती आहे ओमकार चांगल्या रिदम मध्ये आहे आणि ओमकार नरेश मध्ये चर्चा झाली होती षटक संपल्यात. ती चर्चा हीच होती की ओमकारनी सांगितले की मला स्ट्राईक दे, तुला नंतर खेळ करायचंय, पहिल्यांदा मला खेळ करू दे. ओमकारनं खेळ मांडला इथे. इज अ व्हेरी गुड कॅप्टन. ज्याला परिपक्व संघटक म्हणून समजला होता रायगडातला मास्टरमॅन ओमकार पाटील याला चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ओमकारचे वडील जर सामना बघत असतील आमचे अशोकबा पाटील त्यांचे स्वागत करतोय युट्यूबच्या माध्यमातून. ते सामना नक्की पाहत असतील मुरबीमध्ये त्यांचे आम्ही स्वागत करतोय. संदीप पाटील आमचे कॉमेंटेटर ते सामना पाहतोय त्यांचे स्वागत. ओव्हर द विकेट. टायमिंग थोडेसे चुकतंय. सदस्य जज करतोय. कोण काय हरकत नाहीये. प्रेशर असते आमच्या बारेकडे सुद्धा. ते सुद्धा कधी नावं विसरतात. ओमकार अजय चेंडूखाली होता. सिंगल मात्र पाहायला मिळते. स्ट्राईकला आमंत्रित केले जाते. बघा मोठ्याने गोलंदाजी करण्याचा छोट्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. मोठ्याने 12 धावा दिल्या. छोट्या चांगली गोलंदाजी करेल असा विश्वास विश्वजित ठाकूरला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या हातामध्ये चेंडू भेटकावलाय. राईट अप ओव्हर द विकेट. मोठा फटका कन्वर्ट करतोय. जज करतोय आवाक्याच्या बाहेर. नरेश मात्र बॅटचा फेस करतोय. षटकाराने सुरुवात करतोय. 7 धावा करतोय स्वतःसाठी. सांघिक धावसंख्या पुढे सरकते 20 या धावसंख्येवरती. एकावन्न धावांची गरज जिंकण्यासाठी 20 धावा आल्यात. पारगाव संघ इथे खेळला नसला तर मात्र चांगली उणीव इथे भासू देत नाही तो आमचा दिघोडे संघ. बघा जास्त हाईट होते पंचांकडे पाहिलं तर एक्स्ट्रा बाउन्स ज्याला बाउन्स म्हटलं होतं कारण शॉर्ट पिच चेंडू तुम्ही बाउन्स दिला तर फलंदाज तुम्ही थांबू शकता. हा निर्णय घेतला छोट्यानं. कारण या अगोदरचा ओव्हरपिच चेंडू होता फटका मारला होता त्यामध्ये व्हॅरिएशन दाखवणं गरजेचं होतं. बघा छोट्या खूप वेगानं गोंजी करतोय. राईट अप ओव्हर द विकेट. चेंज ऑफ पेस. लाईन बघायला गेल यास इट इज अ वाईट. एव्हरी डिलिव्हरी सिलेक्शन इज अ वाईट. क्रिकेटचा नियम क्रमांक 25 चा आधार घेतात पंच इथे. फिरोज सर आम्हाला दाखवतात. लाईन चुकली यावेळी मात्र गोलंदाजी. बघा चेंज ऑफ पेस दाखवलं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन दाखवलं. पहिला चेंडू ओव्हरपिचवर षटकारानंतर मात्र दुसरा चेंडू ऑफ स्टंप फेकला. त्यानंतर हा चेंडू लेग स्टंपच्या जास्त बाहेर गेलाय. व्हॅरिएशन दाखवतो विविधता दाखवतो छोट्या. मात्र थोडंसं अपयश त्याच्या पदरी पडत आहे. गुड बॉलिंग. बघा गती जास्त दिली. हेच तर व्हॅरिएशन आहे मित्रांनो. हे छोट्या आणि मोठ्या रायगडमध्ये अक्षरशः सुप्रसिद्ध आलेत आणि आपल्या गोलंदाजीच्या नावावरती त्यांनी ताकद निर्माण केली. बघा गती कधी प्रदान करतोय, कधी लेग स्टंपच्या बाहेर फेकतोय, कधी बॅकअप द हँड म्हणजे चेंज ऑफ पेस फेकतोय. ह्याची गोलंदाजी समजण्या फलंदाजाला खूप अभ्यास करावा लागेल. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. बघा नरेशला नाचवतोय. मात्र लेग स्टंपच्या बाहेर धावा येतात. नरेशला सुद्धा संभ्रमात पाडले कशा रीतीने चेंडू खेळायचे. गती बघा किती आहे दोन गोलंदाजामध्ये. कारण मगाशी आमचे पंच योगेश सर त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्याने सांगितलं की खूप गोलंदाज आम्ही पाहिलेत मात्र मोठ्यासारखा गोलंदाज आम्ही पाहिला नाहीये. एवढा पेस म्हणजे एवढी गती एका गोलंदाज आम्ही पाहतोय. योगेश सरांचं कमिटमेंट होतं. ज्यावेळी आम्ही जेवणाला बसलो तेव्हा आमची चर्चा झाली. खेळूंच्या विषयी आम्ही चर्चा नेहमी करत असतो आणि आजचा सर्वात चांगला वेगवान गोलंदाज तो आपण पाहतोय. मोठ्या आणि हा छोट्या. लाईन बघावी लागेल. वारंवार दिशा जर भरकटला तर धावा येतील. मग त्या गतीला काही फायदा नसतो. मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं होतं. ज्यावेळी शोएब अख्तरने 161.3चा चेंडू फेकला तेव्हा मेघराने त्याला सांगितलं की चेंडूमध्ये गती महत्वाची नाहीये. अचूक टप्पा दिशेवरती नियंत्रण हा फार महत्वाचा भाग असतो. गती महत्वाची नसते क्रिकेटमध्ये आणि ती गती मात्र जास्त ठेवतोय. मोठा फटका. फक्त टायमिंग सुपर टायमिंग घे. चेंडू सीमा पलीकडे फक्त चेंडूला लॉप करतोय. अप्रतिम टायमिंग. चेंडूला खूप लवकर कन्वर्ट करतोय. ऑफसाईडला घेण्याचा याला मात्र प्रयत्न होता आणि यश लाभलंय. 4 धावा. आशीर्वाद
जाय तुझे जत्रेला लोक सारी नाचतो तुझे पालखीला. तर धावफलकावरील धावाले ते 27-24 धावांची गरज आहे. फक्त 18-24 धावा सामना खुला केलाय. नरेश खेळतोय वैदिक 11 धावसंख्येवरती. तो ओमकार खेळतोय 2 चौकाराच्या मदतीनं 13 या धावसंख्येवरती. तर मित्रांनो ही जागा ज्यांना आम्हाला उपलब्ध केली त्या जागेचे मालक सन्मान्य नरेश पटेल साहेब, चंद्रकांत पटेल साहेब, गौतम पटेल साहेब, भरत पटेल साहेब आणि कुणाल पटेल साहेब यांचे इथे आगमन झालंय. तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण तुम्ही ही जागा आम्हाला उपलब्ध केली नसते तर बदलापूर अंबरनाथची सर्वात मोठी स्पर्धा आम्ही ते पाहिली नसती. तुमचं मनापासून आभार. ही जागा तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिली. मात्र जागेचं सोनं बनवलंय ते आमचे कांबरी साहेबांना. कारण इथे दगड-धोंडे होते आणि अथक परिश्रमानंतर बालाराम कांबरी साहेबांना या स्पर्धेसाठी हे मैदान आम्हाला बनवून दिलं. त्यांच्या मनापासून आभार. हे बघा 5 आमचे नरेश पटेल, चंद्रकांत पटेल, गौतम पटेल, भरत पटेल, कुणाल पटेल हे आमच्या मंचावरती आहेत. स्वागत आहे तुमचं साहेब. खूप चांगलं योगदान तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून मैदान आम्हाला तुम्ही खेळण्यासाठी परवानगी दिलीत त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. असंच प्रेम ठेवा आमच्या मंगे धुले साहेबांवरती. तुमचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय. 18 चेंडू आणि 24 धावा. बघा ही पहिली स्पर्धा आपण पाहतोय ज्या स्पर्धेमध्ये बॅट घेऊन जाण्यासाठी किंवा पाणी घेऊन साठी स्वयंसेवकांचा वापर केला जातोय. कारण फलंदाज जर मैदानावरती गेले तर एखादा मॅसेज पास करतात. त्यामुळे ही मुभा तुम्हाला नाही या स्पर्धेमध्ये. तुमचा कोणताही मॅसेज तुम्हाला पास करता येणार नाहीये फलंदाजांना. ओमकार खेळतोय 13 धावसंख्येवरती 3 चौकार मारलेत. तर नरेश खेळतोय 11 धावसंख्येवरती 1 सिंगल 1 चौकारी षटकाराच्या मदतीनं 11 धावती खेळतोय. व्हेरी गुड बॅटिंग. या जगदीश काय सूचना आहेत तुमच्या? निश्चित नाहीये. तिसरे षटक मार्गस्थ गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज मात्र आता कल्पेश गाभाण. तिसरा गोलंदाज वापरलाय. 2 गोलंदाज अपयशी ठरलेत. पहिला गोलंदाज मोठ्या 12 धावा, दुसरा छोट्या 15 धावा. खराब गोलंदाजी. लेट कट खेळलाय बघा फलंदाज ओमकार. पाहिलं की डीप मध्ये थर्ड मॅनला चेंज करतोय. 2 धावांचा मानस आणि इथे यश लाभलाय. याला म्हणतात मास्टर माइंड. बघा खूप लवकर कॉल केला. त्याला माहिती होतं की क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू देईल तोपर्यंत आपण सुरक्षित पोहोचू. हा त्याचा विश्वास होता आणि त्या विश्वासाला मात्र सार्थक ठरवलंय ओमकारनं. तर कॉल खूप चांगला होता. बघा सांगितलं की चल चल चल. जेव्हा दिलीप वेंसरकर क्रिकेट खेळायचे तेव्हा ते कॉल द्यायचे आणि सचिन तेंडुलकर जेव्हा क्रिकेट खेळायचे तेव्हा यस नो वेट हा जोरात कॉल द्यायचे आणि हा कॉल दिला होता. पंचांचा इशारा येतोय. तिसरा पंच यस. तर पप्पू धुले जा आपण असाल तर किंवा महेंद्र धुले. बघा खूप चांगली कामगिरी. महेंद्र धुले यांचं आता लग्न होणार आहे. नंतर त्यांना वेळ मिळेल की नाही तर आजच आपण त्याचा फायदा घेऊन घेऊया. कारण लग्न झाल्यानंतर लोक बदलतात. कारण बदलावं लागतं मित्रांनो. लग्न झाल्यानंतर जो बदलत नाही तो माणूसच नसतो. कारण आपल्याला जे वलन असतं ते आपलं लग्नानंतर सर्व समजतं. शादी बर्बादी असं म्हटलं जाते. मग ते निश्चित नाहीये. जर आपण लग्न केलं तर आपली लोकसंख्या वाढणार नाहीये आणि निसर्गाचा नियम आहे. तर मंगेश जेवढं हसेल तेवढं हसून घ्या आता तुम्ही. नंतर तुम्हाला वेळ मिळणार नाहीये. तर तिसरे पंच आमचे महेश धुले, महेंद्र धुले. खूप चांगली कामगिरी त्यांची या स्पर्धेच्या माध्यमातून. तर सन्माननीय संभाजी शिंदे साहेब नगरसेवक, विद्यमान नगरसेवक ज्याने बदलापूरच्या विकासाला खूप चांगलं योगदान दिले. स्वागत आहे साहेब या मंचावरती. स्वागत आहे तुमचं. वेलकम. तुमच्या सौम्यत आलेले तुमचे सहकारी त्यांचे आम्ही स्वागत करतोय. राईट नंबर आउट विकेट. ऑन साइड घेण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील. मात्र अपील मध्ये उत्साह कमी होता. लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू जात होता. पंच योगेशनं सागेवलाय. योगेश सरांना सांगितलं बघा ओमकार खूप पुढे गेलाय. मात्र एकच धाव. लेग बायचा इशारा करतात बघा आपल्या स्टाईल मध्ये. योगेश सर आम्हाला इशारा करतात. एक चांगले कॉमेंटर आहेत, चांगले पंच आहेत. धावांचा एक पुढे सरकतोय. धावसंख्या पुढे सरकते. कन्वर्ट 30 या धावसंख्येवरती 21 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 51 धावांची गरज आहे. एकीकडे बात नाहीये. विकेटसाठी झगडावं लागतंय गोलंदाजांना. तर 2 षटकामध्ये धावा खूप चांगली उभारली त्यानं. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 15, एकूण 27 धावा 2 षटकामध्ये आपण पाहिलं. खूप चांगली धावसंख्या उभारली. मोठा फटका लंगाच्या डोक्यावर लॉप करतोय. बिग शॉट आणि सीमा पलीकडे 6 धावा. व्हेरी गुड स्ट्रोक. दॅट्स गॉन ऑन लॉंग ऑन फॉर 6 रन. नो चान्स स्टॉपिंग दॅट्स. 6 धावा. जीव झालाय वेडा पिसा या गोलंदाजांचा. कारण विकेटच मिळत नाही त्यांना.
आणि सामना मात्र 15 धावांची गरज आहे. सामना जिंकण्याच्या जवळ आलाय तो, कारण नरेशचा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. ओमकार सुरक्षा क्रिकेट दाखवतोय, संयम आणि सुरक्षा दाखवतोय, मात्र एका बाजूने आक्रमक क्रिकेट दाखवतोय तो फलंदाज नरेश, कारण नरेश बॅटचा पेस खोलतोय, दुसरा षटकार दाखवतोय. ओमकार मात्र डिफेन्स क्रिकेट खेळतोय, तंत्राचा जास्त वापर करतोय, मात्र हा फलंदाज अटॅक करतोय एका बाजूला. तंत्र बघा यावेळी मात्र जबरदस्त क्लासिकल टायमिंग, सुपर कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमा पलीकडे अजून एक चौकार, वॉट अ टायमिंग, क्लासिकल स्ट्रोक, क्लास टायमिंग. अजून 4 धावा, सामना खुला झालाय. फक्त 11 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. चालीस धावा होतात, 11 धावांची गरज. नरेश व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. बघा प्लेसमेंट, खूप चांगला प्रयत्न. एकदा पुन्हा केला, 2 धावांचा प्रयत्न असेल डीप मध्ये, हेच पाहिलं डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, मात्र इनडायरेक्ट हिट झालाय. इनडायरेक्ट हिट झाला, जर डायरेक्ट हिट झाल्याचा विचार करावा लागला असता, मात्र बाउन्स म्हणजे इनडायरेक्ट हिट झालाय. 2 धावा पूर्ण केल्यात. याला म्हणतात गेम प्लॅनिंग. बघा गेम प्लॅनिंग काय फलंदाजांची, सिंगल डबल वरती सुद्धा लक्ष केंद्रित केले जाते आणि चेंडू जर कमजोर भेटले चौका षटकार मारले जातात. व्हेरी गुड स्ट्रॅटेजी. 2 फलंदाज एक चांगली सलामी देतात, तेव्हा चांगला क्रिकेटचा दर्जा काय असतो, क्रिकेटची क्वालिटी काय असते आणि क्रिकेटचा स्टँडर्ड काय असतो दाखवून दिला फलंदाजांना. 9 धावांची फक्त गरज सामना जिंकण्यासाठी. तिसरं षटक, सामना खुला केलाय. नरेश खेळतोय 23 धावसंख्येवरती. व्हेरी गुड बॅटिंग, वॉट अ स्ट्रोक. क्रिकेटचा मादक सौंदर्य, चेंडू आउट ऑफ पार्क, 6 धावा. तिसरा षटकार दाखवलाय नरेशनं आणि सामना खुला झालाय. फक्त 3 धावांची गरज. 12 चेंडू 3 धावा, सामना खुला झालाय. आपण थोडा वेळ. तर याच दरम्यान आमच्या मंचावरती पाहुण्यांचं आगमन झालंय. ज्या व्यक्तीने हे मैदान रद्द करून दिलंय ते नरेशजी पटेल यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. मी आदरणीय बाळशेठ कांबरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आदरणीय नरेशजी पटेल यांचं आपण मायेची भगवी शाळ आणि सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मानित करायचंय. त्याच्यानंतर दुसरे सत्कार मूर्ती चंद्रकांत शेठ पटेल यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करायचं. आपण बालाशेठ यांना विनंती करतोय की चंद्रकांत शेठ पटेल यांना सुद्धा मायाची भगवी शाल द्यायची आहे आणि त्यांना सुद्धा आपण यथोचित सन्मानित करायचंय. त्याच्यानंतर दुसरे सत्कार मूर्ती असणार आहेत गौतमजी पटेल. गौतमजी पटेल यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जातोय. बाळाशेठ कांबरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सुद्धा सन्मानित करायचंय. त्याच्यानंतर सत्कार मूर्ती असणार आहेत आदरणीय भरतजी पटेल. मी या स्पर्धेचे सर्व करते आदरणीय मंगेशजी धुळे साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सुद्धा आपण सन्मानित करायचंय. तर या ठिकाणी 1 मिनिट जगदीश थांबवते. ओमकारचे वडील ऑनलाईन आहेत बघा, ते आम्हाला फोन करतात. अशोक भाऊ पाटील ओमकारचं अभिनंदन करतात, धुले साहेबांना शुभेच्छा देतात या स्पर्धेसाठी. थँक्यू. त्याच्यानंतर आमचे सत्कार मूर्ती असणार आहेत माननीय श्री नगरसेवक आदरणीय संभाजी शिंदे साहेब यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. मी चेतनजी धुळे विद्यमान नगरसेवक बदलापूरच्या